छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले के जितने भी पदाधिकारी हैं उन सभी को बुलाया गया था। एक तो उनके काम का जायजा लिया गया और दूसरे आने वाले जो चुनाव है उस चुनाव की उनके जिले के अंदर, उनके क्षेत्र के अंदर क्या तैयारी है इसका पूरा ब्यौरा मांगा गया, डिटेल्स ली गई है और उस हिसाब से अब आगे का जो भी फैसला है, हमने जैसा आपको पहले बताया था कि चाहे पंचायत समिति हो, नगर पालिका, नगर परिषद हो, जिला परिषद हो, हम इस बार इलेक्शन लड़ेंगे। वहाँ पे स्थानिक लेवल के ऊपर किसके साथ गठबंधन हो सकता है या नहीं हो सकता है, या हम वहाँ पर अकेले लड़ने वाले हैं, ये तमाम बातों के ऊपर चर्चा की गई। महाराष्ट्र की जो मेन बॉडी है उसमें समीर साजिद बिल्डर साहब का ये प्रस्ताव था कि यहाँ पर एक मीटिंग कॉल की जाए और हमारे जितने भी एग्जीक्यूटिव कमेटी के ऑफिस बेयरर्स हैं वो लोग हर डिस्ट्रिक्ट का एक जायजा लेंगे। भाई अगर पत्रकार नहीं है तो बाहर चले जाए, मेहरबानी करके बाहर चले जाए, दरवाजा बंद कर दे। तो ये मीटिंग उसी का जायजा लेने के लिए की गई थी और मुंबई को छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले की बॉडीज को यहाँ पर बुलाया गया था। मुंबई की मीटिंग अलग सेपरेटली ली जाएंगी। मुंबई के अध्यक्ष फारूक शाब्दी साहब मुंबई के लिए वहाँ पर एक सेपरेट मीटिंग ली जाएगी। तो यकीनन आज इस मीटिंग के जरिए हमें बहुत सारी प्राथमिक जानकारी जो चाहिए थी और इलेक्शन कहाँ पे हम लड़ने वाले हैं उसका पूरी रिपोर्ट तैयार की गई है। अब जो एग्जीक्यूटिव कमेटी है अपनी रिपोर्ट तैयार करके ये फैसला करेगी कि कहाँ पर कितने सीटें कैसे लड़ाई जाएगी। आता हे आज जे मीटिंग बोलवण्यात आली होती ते AIMM पक्षाचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांनी हा निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ। मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिले ही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद हे सगळं निवडणूक आम्ही लढणार आहे। तर सगळं जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जानकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती। आमचे पार्टीचे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजिद बिल्डर्स आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं प्रमुख पदाधिकारी या मीटिंग मध्ये होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे। त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कुठे किती सीट्स लढायचं आहे। लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे लोकल स्थानिक लेवलचे जे नेते आहेत त्यांना ते दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला हे निवडणूक लढायची आहे, तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो। निकाल नाही आला तर दुसऱ्या दिवशी, निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे। तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही। तुम्ही निकाल नाही दिला, तुम्ही पराभव झाले, काही हरकत नाही आहे, पण समोरच्या माणसाला 50,000 मतं मिळतील आणि तुम्हाला 1,000 मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील, जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे। इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता। तर आता आम्ही जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे। आता महाराष्ट्राच्या लेवलवर अशा कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे। जशा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक असतात मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकते तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची काहीही ताकद नसते। तर आम्ही ते जे निर्णय आहे अलायन्सेसच्या बाबतीत ते स्थानिक लेवलचा आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करते। लोकसभेला आणि विधानसभेला MIMचा बऱ्यापैकी पराभव झाला,
विधानसभेला जिथं तुम्हाला बऱ्यापैकी मतदान मिळायचं पण तिथे एकच तुमचा उमेदवार निवडून आलेला आहे. असं निराशाजनक वातावरण आहे. तुम्ही जे शिलेदार आहात तुम्ही सुद्धा पराभूत झालात. असं निराशाजनक वातावरण असताना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची शिकायत तिकडे EVM वरती शंका आहे. दुसऱ्या बाजूला कुठला सहकारी पक्ष तुमच्या सोबत नाही. अशा परिस्थितीत कसं सांगतो? आता तुम्ही माझं उदाहरण दिलेलं आहे तर तुम्हाला सांगतो की आमचा पराभव झालेला आहे. MIM पक्षांनी एकटाच इलेक्शन लढलं होतं. कोणीही आमच्याकडे अलायन्स नाही होतं. कोणीही आम्हाला सपोर्ट केलेलं नाही होतं. मग इम्तियाज जलील सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण असतं तर 3 जे सत्ताधारी पक्षांचा एक अलायन्स, फॉर्मिडेबल अलायन्स. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा साहेबांची NCP आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते. सगळं पोलीस प्रशासन, पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं. एकटं लढून सुद्धा आमचा पराभवाचा जे अंतर होता किती होता 2000 मतांच्या कमी. तर अशा परिस्थितीने तुम्ही मला सांगत असेल की आमचा पराभव झालेला आहे. हे आमचा पराभव नाही आहे. लोक आजही आमच्या सोबत उभे आहेत आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार जे बोललेलं आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघडकीस झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे वोट ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे सगळ्यांना माहित आहे. त्याचा अर्थ हे होत नाही आहे की MIM पराभव झालेला आहे. आम्हाला अनेक ठिकाणावर खूप चांगले मत मिळालेले आहे. पहिल्यांदा आम्ही 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जेव्हा MIM होती आमच्या विचारात नाही होतं की आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू, आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू, नगर परिषद साठी आम्ही नगर अध्यक्षाच्या इलेक्शन लढू. पण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्या कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहेत, जे लोक जोडलेले आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे कमी लोकांना इतका विश्वास आहे की MIM पक्ष जिंकल्यानंतर त्यांचा उमेदवार जिंकल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार नाही की दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे. ते आमच्याकडे जे आहे ते आहे. म्हणून जे आज तुम्ही मत देतो एकाला आणि ते जिंकून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये खोके घेऊन जाऊन बसतो तर तुम्ही लाखो मतदारांशी हे विश्वासघात करतात. तर एक असं नाही आहे की आम्ही दावा करणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता MIM ची लाटच येणार आहे. पण आमची काय ताकद आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ग्रामीण एरियामध्ये पण तुम्हाला दिसणार आहे. नाही सर, शहरामध्ये तुमची ताकद